लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षात घरकुल योजना आलेली आहे। मग आता या घरकुल योजनेसाठी नेमका कोणता अर्ज भरून द्यावा लागणार आहे? यामध्ये सरकारने महत्त्वाची ही 5 कागदपत्रे आता तयार ठेवायला सांगितले आहेत। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरे मंजूर झाले आहेत। याचा लाभ घेण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणती प्रोसेस तरी करावी लागणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। ते म्हणजे आता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना आता या नवीन वर्षामध्ये सरकारतर्फे मोफत घर बांधून मिळणार आहे। मग यासाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत, तसेच कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, यासाठी सरकारने अटी कोणत्या ठेवलेल्या आहेत, यासाठी अर्ज कोणता करावा लागणार आहे, अर्ज कुठे भरावा लागणार आहे, सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आता इथे मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा, कारण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ही माहिती समजणार नाही। फक्त तुम्हाला 1 मिनिटामध्ये हा अर्ज भरावा लागणार आहे। फक्त 1 मिनिट लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही। फक्त 1 मिनिटामध्येच तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे। मग आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागणार आहे आणि कोणती प्रोसेस करावी लागणार आहे आणि 5 कागदपत्रे कोणती लागणार आहेत, नक्की बघा। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला जर मोफत घर बांधून पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व डिटेल्स माहिती समजून घ्या। जसं की कागदपत्र, अटी, यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, अर्ज कुठे जाऊन भरावा लागणार आहे, सर्व तुम्हाला आता इथे समजणार आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला 7वा हप्ता देण्याची तारीख देखील तुम्हाला सांगितली आहे। ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। बघा, तुम्हाला माहितीच असेल 6व्या हप्त्याचे तुम्हाला 21 रुपये देण्याचे बोलले होते, परंतु तुम्हाला 1500च मिळाले होते। परंतु मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले की लाडक्या बहिणींनी नाराज होऊ नये, जे आम्ही बोललोय ते बोलून दाखवलोय ते करणार आणि आम्ही 7व्या हप्त्याचे तुम्हाला 21 रुपये देणार। कारण बजेट नव्हते, मंत्रिमंडळाची स्थापना आत्ताच झाली होती, त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये दिलेत। परंतु 7व्या हप्त्याची त्यांनी तारीख सांगितल्या आणि 7व्या हप्त्याचे तुम्हाला 21 रुपये देण्याची घोषणा देखील केली आहे। बघा, मग आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 1500 रुपयांचा हप्ता नाही बरं का लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा। तुम्हाला 1500 रुपयाचा इथून पुढे कधी हप्ता मिळणार नाही। तुम्हाला आता येणारा हप्ता 21 रुपयांचा असणार आहे। कालच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आता आमची चूक झाली, 6व्या हप्त्याचे आम्ही 21 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु बजेट नसल्याने हे दिले नाहीत। परंतु आता येणारा हप्ता हा 7वा हा 21 रुपयांचा असणार आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले। मग हा 7वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे 21 रुपयांचा, तुम्हाला याबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती देखील सांगणार आहे। कारण 21 रुपये तुम्हाला 7व्या हप्त्याचे येणार आहे, त्याची तारीख देखील सांगितली आहे। तसेच मित्रांनो, आता तुम्हाला जर मोफत घर पाहिजे असेल तर लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला आता 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले आहेत। यासाठी अटी कोणकोणत्या असणार आहेत, कोणत्या महिलांना हे घर मिळणार आहे आणि अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, हे सर्व सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजणार आहे की अर्ज नेमका कुठे भरायचा आणि यासाठी 5 कागदपत्रे कोणती असणार आहेत आणि या घरकुल योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात का नाही, हे पण तुम्हाला इथे समजणार आहे। कारण तुम्ही पात्र असल्यावरच तुम्हाला आता मोफत घर आता मिळणार आहे। तसेच 7वा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, तुम्हाला आता सरकार 7व्या हप्त्याचे 21 रुपये पण देणार आहे आणि तुम्हाला राहायला घर पण मिळणार आहे। त्यामुळे याचा लाभ कसा घ्यायचा नक्की बघा। आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 1500 रुपयाचा जो 6व्या हप्त्याचे मिळाले आहेत, आता तुम्हाला 7व्या हप्त्याची अपेक्षा आहे, त्याची तारीख देखील मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकली आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना सुद्धा आणली आहे। त्यामुळे राज्यातील अनेक लाभार्थी महिलांना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे। तब्बल 13 लाख घरे मंजूर झाले आहेत। याचा JR देखील आलेला आहे। याचा JR देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, नवीन सरकार आल्यावर तुमच्यासाठीची मोठी घोषणा आता करण्यात आली आहे। तुमच्यासाठीची आनंदाची बातमी आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ 13 लाख कुटुंबांना या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। 2025 मध्ये 13 लाखांपेक्षा अधिक घरे जे आहेत ते तयार करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आता एकदम खुश झाल्या आहेत। आता 13 लाख घरे महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या। परंतु इथे एक सर्वांनी लक्षात घ्या, यामध्ये गरीब आणि गरजू लोकांनाच हे घर मिळणार आहे। बघा,
त्यामुळे तुम्हाला यामध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत। यासाठी काही अटी सुद्धा आहेत। नेमका अर्ज कुठे भरायचा आहे, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी एकदम 13 लाख घरे आता मिळणार आहेत। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरिबांना खूप मोठा दिलासा आता मिळालेला आहे। कारण आपल्या प्रत्येकाच्या गरजा कुठल्या आहेत तर ते म्हणजे आता अन्न, वस्त्र, निवारा। तर यामध्ये आता सरकारने रेशन मोफत केले आहे। तुम्हाला पण माहिती आहे, पिवळे केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना मोफत रेशन मिळते। तसेच तुम्हाला आता निवाऱ्यासाठी घर तर आता सरकारने देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता रेशन धान्य तर अन्न म्हणजे तुम्हाला मोफत मिळत आहे। आता राहण्यासाठी घरकुल या योजनेमुळे राहायला घर देखील मोफत मिळणार आहे। मग याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। सरकार देत आहे मोफत, त्याचा लाभ नक्की घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 21 रुपयांचा जो हप्ता आहे 7व्या हप्त्याचे, याची तारीख देखील तुम्हाला आता इथे सांगणार आहे। पण आता काय बघा, कारण सरकारच्या लक्षात आले गोरगरीब जनता आहे त्यांना राहण्यासाठी अन्न नाही, त्यामुळे केशरी पिवळ्या रेशन कार्ड धारकांना मोफत गहू तांदूळ चालू केले। राहण्यासाठी आता घर देखील मिळणार आहे। याचा लाभ नक्की घ्या। तुम्हाला लाडक्या बहिणीने 21 रुपये 1500 रुपये जसे येते फुकटमध्ये, तशा प्रकारे तुम्हाला आता हे घरकुल योजनेसाठी पैसे मिळणार आहेत। मग यासाठी नेमकी प्रोसेस तरी काय असणार आहे, GR देखील आलेला आहे, तुम्हाला माहितीच असेल। GR देखील तुम्हाला मी समजून सांगणार आहे। यासाठी पात्र कोण ठरणार आहे, बघा कागदपत्रे कोणते लागणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही, फक्त 1 मिनिटात हा अर्ज आता भरता येणार आहे। त्यामुळे हा अर्ज लगेच भरून द्या। आणि आधी पण तुम्ही ऐकले असेल की इंदिरा गांधी निवास यांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले होते आणि तशाच प्रकारे आता घर बांधण्यासाठी तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, अटी कोणत्या आहेत, जसे की तुमच्या खात्यावर पैसे येण्यापर्यंत सर्व प्रोसेस जी कोणती असणार आहे ती सर्व मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, तुम्हाला मोफत घर बांधून मिळणार आहे आणि या मोफत घर बांधून मिळणाऱ्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान आवास योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला 13 लाख घरे आता महाराष्ट्राला वाट्याला आलेले आहेत। 13 लाख घरे बांधून मिळणार आहेत। सर्वच महिलांनी या निर्णयाचं आता खूप स्वागत केलं आहे। यामध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरे देण्यात आले आहेत। मग यासाठी जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला पैसे लगेच घर बांधण्यासाठी मिळणार आहेत। मग बघा, यासाठी कोणते नियम आहेत, पात्रता काय आहेत, अर्ज कसा भरायचा सविस्तर सांगतो। बघा, पहिल्यांदा सांगतो बघा आता पात्रता आणि नियम कोणते आहेत। बघा, पहिला ते म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा। दुसरी जी पात्रता ती म्हणजे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्ष असावे, म्हणजे तो 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावा, तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ आता मिळणार आहे। त्यानंतर बघा, तिसरं जे म्हणजे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नसावे, कमी असलं तर चालतंय। त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी, म्हणजे त्यांचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पाडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता येईल, जे सरकारने मोफत दिले ते। आता 6वा जी म्हणजे अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आणि 7वा ते म्हणजे एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास म्हणजेच घर योजनेचा, घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, ही अटी आहेत। बघा मित्रांनो, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा मित्रांनो, त्यासाठी पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 उतारा। दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील तुमचा मालमत्ता नोंद वहीतील उतारा असावा लागणार आहे। तिसरा म्हणजे मालमत्ता प्रमाणपत्र। चौथा म्हणजे जातीचे प्रमाणपत्र। त्यानंतर 5वा म्हणजे रेशन कार्ड। 6वा आधार कार्ड। 7वा निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड। 8वा म्हणजे तुमचं लाईट बिल आणि 9वा म्हणजे मनरेगा जॉब कार्ड असेल तर ते लागणार आहे। आणि 10वा म्हणजे अर्जदाराच्या बँकेचे बचत खात्याचे पासबुक, म्हणजे तुम्हाला आता पैसे येण्यासाठी तुम्हाला बँकेचे पासबुकचा फोटो द्यावा लागणार आहे, ज्यामध्ये IFSC कोड असेल तो फोटो तुम्हाला द्यावे लागणार आहे। त्यानंतर बघा, लाभार्थीची निवड कशी होते बघा, पहिला ते म्हणजे अर्जदारापैकी जर काही विधवा असतील, त्यांच्या घरात कोणी कमवत नाही, त्यांना सुद्धा याचे लाभ मिळणार आहे। दुसरा म्हणजे पूरग्रस्त अर्जदार चालणार आहे, पीडित अर्जदार। तिसरा म्हणजे कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे कुटुंब यामध्ये चालणार आहे। चौथा म्हणजे नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब चालणार आहे। आणि 5वा म्हणजे दिव्यांग व्यक्ती चालणार आहे। मग मित्रांनो, आता बघा तुम्हाला अर्ज कुठं भरायचा आहे आणि कधी भरायचा आहे अर्ज बघा। पहिले जी म्हणजे ती प्रोसेस, यासाठी घरकुल योजना 2024च्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाला वेबसाईटला तुम्हाला भेट देऊन ही सुरुवात करायची आहे।
त्यामध्ये नाव, संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यासारखे मूलभूत तपशील प्रदान करून पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा। त्यानंतर तिसरा, यामध्ये एकदा नोंदणी केल्यावर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा। त्यामध्ये तुमचे उत्पन्न, कौटुंबिक तपशील आणि घरांच्या गरजा याबद्दल अचूक माहिती द्या। व्यवस्थित माहिती भरायची आहे। त्यानंतर चौथी प्रोसेस म्हणजे तुमच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करा। सर्व कागदपत्र स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करा। तुम्हाला आता कागदपत्र वर सांगितले आहेत, परत एकदा जाऊन बघा कागदपत्र कोणती लागणार आहेत। त्यानंतर पाचवी प्रोसेस आहे ती म्हणजे फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा। सहावा ती म्हणजे प्रोसेस अधिकारी अर्जाचे पुनरावलोकन करतील आणि अर्ज कागदपत्रांचे पडताळणी करतील। अर्ज मंजूर झाल्यास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थीला आर्थिक सहाय्य मिळेल। आणि सातवी प्रोसेस आहे ती म्हणजे बांधकाम किंवा नूतनीकरणाच्या कामाच्या प्रगतीच्या आधारे टप्प्याटप्प्याने निधी वितरित तुम्हाला केला जाईल। जर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा अर्ज भरता नाही आला तर तुम्ही घरकुल योजनेचा, पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरायचा आहे असं तुम्ही कोणत्याही नेट कॅफेमध्ये जाऊन तिथं म्हणू शकता। तुम्हाला लगेचच थोडीशी रक्कम घेऊन ते तुम्हाला भरून देतील। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।